लोकसभा निवडणुकांबाबत महायुतीची दिल्लीत बैठक झाली। या बैठकीला महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। लोकसभा निवडणुका दृष्टीपथात आहेत। याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक झाली। ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली। 2 टप्प्यात झालेल्या या बैठकीच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, तर दुसऱ्या टप्प्याकरता अजित पवारांशी चर्चा झाल्याची माहिती आहे। आतापर्यंत झालेली ही चर्चा सकारात्मक असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे। एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे। 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे। जे काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकतो। तब्बल 2.5 तास आणि 2 टप्प्यात झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाला 3 ते 4 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बारामती आणि रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकरता सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। इतर जागांबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही। तर शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळणार असल्याचं सूत्र सांगतायत। दोन्ही बैठका या अमित शहांच्या उपस्थितीत झाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे बैठकीला उपस्थित होते। तसंच शिवसेना लोकसभेचे काही उमेदवार बदलण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। असं असलं तरीही उरलेल्या सर्व जागांवर भाजप लढणार असल्याचं सांगण्यात येतं। प्रत्येक पक्ष आपल्या पारड्यात जास्तीत जास्त जागा कशा पाडून घेता येईल याकरता आग्रही आहे। लोकसभा निवडणुका जाहीर होतात, या शक्यतांना किती पुष्टी मिळते याकडे राज्यातील जनता लक्ष ठेवून आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।